नमस्कार, मी निलेश कुंभार न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, शहरे विकसित होत असताना पर्यावरणाची हानी ही होतच असते. परंतु आपण पाहू शकता बऱ्याचदा पर्यावरणाची हानी होत असताना प्रशासन आणि बिल्डर यांची लॉबी बनलेली असते. बघू शकता आपण आज बदनापुरात आहोत आपटेवाडीमध्ये. या ठिकाणी एक पत्रे लावलेले आहे जिथे पाहू शकता इथे ब्लू पत्र आहे. या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे आणि एका वनप्रेमाने या विरुद्ध आवाज उठवलेला आहे. आपल्याकडे संदीप वानखेडे सर आणि त्यांनी असा आरोप केला आहे की सतत झाडांची कत्तल ही प्रशासन परवानगी न देता करण्यात आली आहे. तर काय सांगाल? नमस्कार. हे वारंवार नागपुराचा जो यांचा पहिल्यापासून चालू आहे गेल्या 4-5 वर्षापासून मी आता पूर्णपैकी लक्ष ठेवून या गोष्टीवरती. पण नगरपालिकेचे काही अधिकारी आहेत का महेश लवटे जे आता आले महेश लवटे, त्याच्या आधी देशमुख म्हणून मॅडम पण होत्या. त्यांनी पण असंच या गोष्टीला कधी सिरियसलीपणा घेतला नाही. आणि ठाकरे म्हणून आहेत तेही सुद्धा प्रत्येक वेळेला येऊन गेलेले, सर्वे करून गेलेले. काही राजकीय काही बिल्डर लॉबी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतं काम करतात. आणि वारंवार बदलापूरमध्ये झाडं तोडण्याची प्रक्रिया खूप चालू आहे. काल मी 1-1.5 तास लवटे साहेबांबरोबर बोलत होतो. तर मला असं बोलण्यामध्ये पाहून आलेलं आहे एकदम लक्षच म्हणजे यांचं नाही आहे बदलापूरमध्ये झाड जे तोडत आहेत त्याच्यावरती. तर मी त्यांना फक्त सांगितलं की याच्यावरती गुन्हा दाखल केला करा तुम्ही आणि विनंती आहे गुन्हा दाखल करा. कारण जेणेकरून जे बदलापूरमध्ये झाड तोडायची जी कत्तल चालू आहे हे निसर्गाशी खेळ चालू आहे यांचा. झाडाला कापतात ॲक्च्युली यांना कंपाऊंड आणि झाडं नाही कधी आणि हे लोक कधी यांची परमिशन घेत नाही किंवा काहीच नाही किंवा काही आणि बाहेरची झाडं तर रस्त्यांची झाडं तर आम्ही परमिशनच नाही मिळत तोडायला. रस्त्याची जी बाजूची झाडं डेव्हलपमध्ये येत नाही तर ती झाडं तोडायची थोडा छाटा दिवसा परमिशन करायला लागतो. पण ज्या दिवशी आपण 10 दिवसापूर्वी ज्यावेळी झाडं झाडाला घेतली त्यावेळी मी गेलो होतो तर फक्त पाणी टाकत होते. त्याच्यानंतर नेमके रविवार बघूनच झाडं कापायचा प्रयत्न करतात. कारण का याच्या आधीही असा प्रकरण झालेला आहे आपटेवाडीमध्ये. चक्की म्हणून आहे तिथे पण चिंचेचा झाड होता. तोही असंच ना परवानगी घेता 70-80 वर्षापूर्वीचा चिंचेचा झाड होता. आणि हा पण जो झाड आहे याला पण तोडायला घेतला होता. आणि हा पण झाड 70-80 वर्षाचं झाड आहे. तर हा पण तोडायला घेतला तर ते पोलिसाला ज्यावेळी मी तक्रार केली त्यावेळी हा झाड थांबण्यात आला आणि हा पण झाड तोडायला घेतला. तर बघता तुम्ही हा पण झाड बघा हा पण झाड तोडायचा प्रयत्न केला. तर म्हणजे पोलिसाला तक्रार केल्यावर हे काम थांबतो. तर हे अक्षरशः नगरपालिकेचे जे आता महेश लवटे असतील दुसरे असतील त्याच्यावरती शिव असतील हे अजिबात लक्ष देत नाही. झाड हा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा विषय आहे. झाड तोडणं म्हणजे हा खूप मोठा अपराध आहे. यांना बदलापूरकरांना हे कळूनच देत नाही. ते जे अधिकारी जे आहेत हे त्यांच्यावर ॲक्शनच घेत नाही. कुठला गुन्हासुद्धा दाखल नाही करत हे लोक. आज मी बदलापूरला काल मी गेलो होतो नगरपालिका विचारला तर किती गुन्हे दाखल झाले बदलापूरमध्ये एवढे झाड तोडले तर गुन्हे नसतात त्यांना फाईन भरा. माझे फाईन भरून टाके बदलापूर झाड कट करून टाकतील राहिला कुठं मग निसर्ग राहिलाच कुठं. असं फाईन भरून तुम्ही गुन्हा दाखल करा त्याला गुन्हा असतो त्याला हे कंप्लीट करायला होतं. आणि आम्ही पण त्याच्याशी पाठीशी उभा राहतो. आम्ही पण बोललो ना गुन्हा दाखल करा आम्ही पाठीशी उभा राहतो. मला पंचनामा आणून द्या. पंचनामा आणून द्यायला अजून त्याला 5-6 दिवस लागले. म्हणजे तिथपर्यंत झाड कटिंग होऊन जाईल. आता मी लांब राहिलो असतो कुठं तर माझा याच्याशी आता संपर्क नसतो तर जवळ नसतो हे झाड तरी उत्तर द्यायला लागतात. कारण आज अजूनही पंचनामा घेत नाही त्या बिल्डरला नोटीस देत नाही किंवा कोणाला काहीच देत नाही. काही नाही आता हा जवळ चाललेला आहे आणि पूर्णपैकी भ्रष्ट नगरपालिकेमध्ये कारभार चाललेला आहे. झाडावरून तर मला दिसून येतो भ्रष्ट कारभार चालला पूर्णपैकी. आणि बिल्डर आणि यांचं एकदम साठासोटच आहे. लवकर गुन्हा दाखल करत नाही किंवा लवकर नोटीस देत नाही म्हणजे याचा अर्थ सगळं भ्रष्ट कारभार चालू आहे. तुम्ही सामान्य म्हणजे आम्ही पण लगेच घेऊनच कंप्लीट करतो हे करतो बिल्डर घेऊन आम्ही का करतो अरे आमच्या फायद्यासाठी नाही करत. आम्ही पर्यावरणासाठी करतो का जेणेकरून निसर्ग हा जपला पाहिजे. आज माझा मुलगा आहे माझा आता पुढं जाऊन त्यांना ॲक्सिजन कमी पडतो किंवा आता कोरोनामध्ये परिस्थिती काय होती ॲक्सिजन अक्षरशः विकत घ्यायची परिस्थिती आली होती आपल्याला. तर मग हे फर्स्ट आहे तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बदलापूरमध्ये एक असा नगरपालिकेने दणका दिला पाहिजे यांना का जेणेकरून उद्या परवा असं झाडात छाटाचं तर कापायचं तर सोडा तुम्हाला छाटायला पण परमिशन घ्यावं लागेल. नगरपालिकेनंच केलं पाहिजे.
कॉन्ट्रॅक्टमधनं कामं आणून 10 माणसं आणून अक्षरशः दिवसा ढलवा झाडं तोडतात आणि नेमकी रविवार बघून करतात. तर याच्यावरती माझी ठाम भूमिका आहे. मी त्याच्यावर पाठिंबा करतो. मला अभिमान आहे या गोष्टीचा का पहिले न्यूज कव्हर केली तुम्ही. म्हणजे तुमचे जे टीम आहेत ते मी त्यांचा सर्व मनापासून आभार करतो आणि याचा पाठपुरावा तुम्ही पण करा. माझाही तुमच्याकडे आग्रह असणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कॅमेरा पर्सन अभिसोबत मी निलेश कुंभार, न्यूज 9 मराठी.